मी बेमुदत आंदोलन बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। याच्या आधी मी 11 मे 2026 रोजी पण आमरण उपोषण चालू केलं होतं। त्यावेळी शासनाने दखल घेऊन आमची मीटिंग आयोजित केली। मीटिंगमध्ये परिवहन मंत्र्यांनी आश्वासन देखील दिलं सकारात्मक तोडगा काढण्याचं। ते न केल्यानं त्याच्या पुढं काहीच कार्यवाही न झाल्यानं 15 ऑगस्टपासून मी परत बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे। ई चलन दंडाची संपूर्ण रक्कम माफ व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि सरकारनं याची दखल घ्यावी, अन्यथा वाहतूकदारांच्या रोषास त्यांना सामोरं जावं लागणार आहे। आणि जोपर्यंत हे सरकार याची दखल घेत नाही, याच्यावर तोडगा काढत नाही किंवा 100% दंड माफ करत नाही, तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण सोडणार नाही, ही माझी भूमिका ठाम आहे। या अन्यायी चलनच्या विरोधात 15 ऑगस्टपासून आमच्या वाहतूकदार समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड आमरण उपोषणाला बसलेले आहेत। ते हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेले आहेत। मागच्या वेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आश्वासन दिले होते की या बाबतीत सकारात्मक तोडगा काढला जाईल। त्यावेळेसच त्यांनी प्रताप सरनाईकांना वाहतूक विभागाला इशारा दिला होता की जर काही हे 15 ऑगस्टपर्यंत झालं नाही तर 15 ऑगस्टपासून मी आमरण उपोषण परत चालू करीन आणि त्याप्रमाणे त्यांचं आमरण उपोषण चालू झालेलं आहे। तरी देखील सरकार कुठलाही याची दखल घेत नाही। 2 दिवसापूर्वी महसूल मंत्री बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी कोल्हापुरात आले होते। त्यावेळीच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की उद्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये या संदर्भात तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलं होतं। पण या कॅबिनेट मीटिंगच्या पटलावर देखील हा विषय नव्हता, त्यामुळे त्याची या बाबतीत चर्चा झालेली नाही। त्यामुळं वाहतूकदारांनी असहकार आंदोलन पुकारलेलं आहे आणि यापेक्षा या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल, कारण हे नैसर्गिक न्यायतत्व आहे। उद्याला किंवा एका वाहनधारकाने गौरव कुसाळे यांनी या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। हा जर का ऐकला गेला नाही तर सामूहिकरित्या आत्मदहन करण्याचा देखील विचार या ठिकाणी मांडला जातोय। त्यामुळं लवकरात असहकार आंदोलन आता आम्ही व्यवस्थितरित्या गाड्या लावलेल्या आहेत। आडव्या तिडव्या गाड्या लावून एवढ्या जर काही गाड्या लागलेल्या आहेत, 90-100 गाड्या जर का हायवेवरती लागल्या, या RTO ऑफिसमध्ये लागल्या, कोल्हापूर शहरात लागल्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागल्या, प्रत्येक जिल्ह्यात आमच्या ज्या लक्झरी बसेस आहेत त्या लागल्या, तर हे सर्व कामकाज ठप्प होईल आणि त्याला जबाबदार आम्ही असणार नाही, हे शासन असेल। एवढंच या ठिकाणी आम्ही शासनाला इशारा देत आहोत, सरकारला इशारा देतो।